गुड मॉर्निंग गाईज. एअरपोर्ट जय माता सगळ्याला दिलासा नाही. आज मला तर उठायला उशीरच झाले. माहिती आहे, आज आहे ना मी तुम्हाला एक मालाडमध्ये एक जागा आहे माहिती म्हणून तिकडे तुम्हाला दाखवतो. मी नाईटला कामाला पण असेल ना पण जेव्हा मी शिकतो ना कोर कंटिन्यू तेव्हा आपण त्या जागेमध्ये सगळी जेवण खाणं पिणं चालू असतं. चहा मी दाखवून मला ठीक आहे. आता फक्त मी तुम्हाला जागा दाखवतो. कधी रात्री तिकडे व्हिजिट केलं कोणत्याही वेळेला मला हवंय ते म्हणजे जे रात्री आपण एक त्या गोष्टी चहा नाश्ता काही करायला जेवण मला माहित आहे आणि सगळंच मिळेल. ऑफिसचं पूर्ण काम असतं. त्या साईडला मी जाईल आपण तिकडे जातो तिकडे जाणार मी कसं दाखवतो तुम्हाला तिकडे गेला होता. खरंच इतकं कंटाळा वाटतं कारण रात्री बराच वेळ एकटी व्हिडिओ फ्रेश वगैरे होतं. आंघोळी घेतो आधी काय झालं ते पण बोट रिमोट नाही चालते. हा होतं काय रे रिमोट नाही चालत. काही म्हणजे आता रेडी होऊन बसलाय आणि मस्त आराम करतोय झोपून बघतोय टीव्ही. मीता पण हवा घेते. रात्री पाऊस खूप पडला. काहीच तुमच्या इकडे पाऊस खूप पडलाय का? कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या इकडे तर खूपच पडला आहे ना स्मिता. म्हणजे आम्ही रात्री खूप पाऊस होता. मी रेडी झाली. रेडी झाली आजी चेरी राहायला. कुठल्या आजी चेरी? ती बोलतो आई तुझी आजी रे मम्माची आजी. तिची आजी पण तिथेच राहते. हिची मम्मी स्मिताची है ना स्मिता. स्मिताची मम्मी स्मिताच्या मम्मीची मम्मी तिची बहीण 2 बहिणी जॉईंट फॅमिली आहे आणि खूप मोठं घर आहे त्यांचं. जवळजवळ 1000 स्क्वेअर फीट त्यांचं तिथे वाटतं 1000च्या आसपास असेल. सगळे म्हणजे मिळून ते लोक एकत्र राहतात. घरांचे वेगवेगळे हे आहेत भाग आहेत प्रत्येक मामाचे. म्हणजे आमच्याकडे सध्या तरी 4 पिढ्या आहेत. आमच्याकडे सध्या 4 पिढ्या आहेत. म्हणजे उभं केलं तर एकदा मी दाखवेन तुम्हाला. अवनी है ना. अवनीची मम्मा स्मिता. स्मिताची जी मम्मी आहे तिचं नाव शालिनी आहे आणि तिच्या मम्मीचं नाव नलिनी ना. नलिनी त्यांना आणि त्यांना वेबला आई बोलतात. वेबला आई आई बोलते म्हणून सगळ्याला आई बोलतात. आम्ही सगळे आजी नाही म्हणत मामा आई. असं पण माझे बरोबर आई 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 असते असं आहे ना. आम्ही आज आहे ना मी
तुम्हाला जेव्हा सोडेल ना, जेव्हा ऑफिसला जाईल ना, तेव्हा तिकडे बघेल, तिकडे पण कव्हर करेल. आहे ना? हो. मला खरंच दाखवायचंय. तर आम्हाला पण करावं. अच्छा, अवनीला आहे ना तिकडे जाऊन आजीच्या इथे सायकल चालवायची आहे. अवनीला आहे ना तिच्या आजीच्या इथे जाऊन सायकल चालवायची आहे. ठीक आहे. सायकल चालवायची आहे, तिथे भाड्याला सायकल मिळते. आणि काय म्हणतात, माझा घाम काढायचा. त्यामुळे मी लगेच सोडल्या सोडल्या ऑफिसला पळून जाणार आहे. आणि त्या मामाला सांगेल. सुट्टीत वगैरे पण तिकडे राहायचं नाही, त्यांच्यापासून लांब राहायचं. असं हिचा मामा आहे, हिच्या मावशीचा मुलगा आहे, प्रथमेश म्हणून. माझी मामा चालू व्हायला मिळेल. आर्यन आहे, अरुण सर्व चालू. रोडला गाड्या आहेत ना. बघितलं अवनी कशी बोलते. अवनी आता फक्त 7 इयर्सची आहे, पण तिचं बोलणं बघा, तिला सगळं समजतं, तिला सगळं कळतं. म्हणून तिला मी ते काय बोलतात, डोकरी बोलतो. हा, हमारी छोकरी थोडी डोकरी जैसी है. पण गोड आहे. बोलते भांडते पण लई. तिला थोडस काय बोललं नाही की म्हणजे काय म्हणतात ना, रडायला लागते. तिचं टॅम 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 चालू होतं, रडायला लागते. ते टेप रेकॉर्ड चालू घेतलं. चालू होतं. तिला मारलं नाही ना तरी काहीतरी बोललं की चालू. तिचं रडणं ऐकायचं असेल की तिला बोलायचं. लोकांना असं वाटतं की तिला लई मारताय. काय म्हणताय? तिला जरी ओरडलं ना की आम्ही हे नको करू, असं नाही करायचं, हेच कर, तरी तिला रडायला येतं. आणि अशी रडणार ना की समोरच्याला वाटतं की बाबा या पोरीनं किती मारले हिच्या मुलगी, अशी रडते. आणि आलं की तिला एक फटका पण नाही मारणार. ती बोलण्यावरती तितकं रडते, तर मग विचार करा मारल्यावरती काय करेल ते. काहीच तो संजय दत्तचा कोणता मूवी होता एक आजचा वास्तव, त्याच्यामध्ये संजय दत्तला तुम्ही कधी बघितलंय? म्हणजे त्याचे बाबा आहेत ना, त्याला मारायला जायचे की तो गॅलरीत यायचा आणि ओरडायचा सगळ्यांना, हे मार रहा है मेरे को. ते बोलायची पण गरज नाही, ती असाच आवाज करते की सगळ्यांना माहिती पडतं तिला मारताय. तिला पण मारत नसतं, तिची नाटकं असतात. आज आम्ही आहे ना, म्हणजे रात्री इतका पाऊस पडला की थोडं आमच्या डोअर मधून पाणी घरी येत होतं. हा, डोअर मधून पाणी घरी येत होतं. मग आम्ही लोकांनी काय केलं, आमच्या डोअरला पूर्ण कव्हर केलं. प्लास्टिक आहे आधीपासूनच्या डोअरचं, ते आम्ही लोकांनी लावलं. आम्ही काढून ठेवलेलं. बघा मी तुम्हाला दाखवतो, गरमीत आम्ही काढून ठेवलेलं. किती मोठं प्लास्टिक आहे. त्याचं डोअरचं कर्टन कसं असतो त्या टाईपचं आहे. गाईस तुम्ही बघू शकता, हे बघा डोस एवढा पडला येतो प्लास्टिक. रात्री आम्ही ते शेवटी लावलं आणि मग डोर बंद केलं. आणि असं आहे ना, इथे सगळ्यांच्या डोरला लागलेलं आहे प्लास्टिक. ते अख्खा दिवसभर गोल करून ठेवतात आणि रात्रीचं ते पूर्ण म्हणजे हे करतात. काय बोलतोय ते तर आपण त्या दिवशी बोलतो. काय बोलत होती तू? सगळ्यांच्या डोरला कशी प्लास्टिक लावलेलं आहे. रात्री झोपायच्या आधी प्लास्टिक कधी पण पाऊस आला तर आत नको यायला. आता सगळ्यांच्या घरात नुसतं पाणी पाणी एका पावसातच. किती वाटते आणि खाली झोपतो. काल जरासा पाऊस पडला आणि मी डोर वरती असं कपडा टाकला की जेणेकरून पाणी जास्त आत नको यावं. ते एवढा मोठा गांडूळ ते तर मग भीती वाटते की आम्ही सगळी खाली झोपतो. कधी काही आलं. आणि आता कसं आहे, पावसाळा तुला ना आता सगळी किडे वगैरे जीव जंतू सगळे ते बिचारे आसरायला जातात, कारण त्यांना पण आसरायला लागतं पावसाळ्यात. काहीच तुम्हाला असं प्रश्न पडला असेल ना की जेव्हा पण आम्ही ब्लॉग बनवतो तेव्हा स्मिता त्या कूलरच्या बाजूलाच बसलेली असते, कूलरच्या समोरच बसलेली असते. म्हणजे ती दिवस रात्र तिला कूलर लागतो. तिला जरा असं आहे की तिला गरमी सहन होत नाही. ऑलरेडी गरमी इतकी पडली म्हणजे शरीराच्या हिशोबाने.
त्यामुळे तिला प्रॉब्लेम शरीराचा इश्यू नाही तर त्याचं काय बोलू शकतो. पण आणि सध्या वेगळंच काय त्रास आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगणार, पण वेळ आल्यावर नक्की मी तुम्हाला हे सांगेन. त्याला एक वेगळा त्रास चालू झालाय, आयडेंटिफाय झालेला आहे तो. आम्ही लोक आता त्याची डॉक्टरी चालू करणार आहे. ठीक आहे. असं पण तिला हे आज त्रास होतोय ना, ते 3 दिवसापासून तुम्ही समजू शकता की जे रिलीजचा प्रॉब्लेम असतो तो पण चालू झालाय. एक तर गरमी आहे, त्यात तिला ते प्रॉब्लेम आहे. कामं पण थोडीफार करावी लागतात, थोडीफार काय बरीच करते. त्यामुळे अजून जास्त तिला स्ट्रेस, कंटाळा, चिडचिड. स्ट्रेस म्हणजे काम आहे ना, आवडत तेवढं तिला काही करेल. मी कामासाठी मला तर कधीच नाही की मला आता पण बोलले की घरचा करून देईल सगळं. पण आहे ना मला ती जास्त वेळ उभी राहिली ना आता किचन मध्ये, फक्त मी जेवण केलं म्हणजे किचन घाम येतोय खूप, त्याच्यामुळे शरीरातलं पाणी जातं. मला इतकं चक्कर यायला मी एक ग्लास पाणी घेऊ कूलर समोर बसली, मला इतकं बिरबिरा लागेल. आणि आता तर मी जास्त वेळ उभी राहून करूच नाही शकणार. मी नाही काही खाल्लं पिल्लं पण ना तर मी लगेच पटकन उठत नाही. मी थोडा बसून असते की मला लगेच चक्कर येत नाही. आता हल्ली ना मला 1-2 आठवड्यापासून हे खूप जास्त व्हायला लागलं. बघितलं काहीच आहे, कूलरच्या समोर बसल्या माणसं रिझन तिचं, आणि जेन्युअन रिझन आहे, असं काय नाही. पण आम्ही प्रयत्न करतोय. मी जो जॉब करतोय त्या जॉबच्या हिशोबाने तिला काय कम्फर्ट मला देता येईल. पण कैवल्य बघा, कैवल्याचं मस्त आहे, कैवल्य रेस्ट करतोय, झोपलाय बघा, झोपून आहे, टीव्ही चाललाय त्याचा बघणं, आराम करून. बघा आता ते कूलर बद्दल सांगत होतो, थोडस हसूनच बोलतोय. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज बघा, व्ह्यूज वाढवा, शेअर करा, कमेंट करा. आणि कूलर समोर बसण्यापेक्षा आम्ही थंडगार एसीच्या खाली बसू, जर तुम्हाला वाटत असेल, दिवसाला असं वाटत असेल, ठीक आहे. तर कारण कसं आहे, जोक्स सपाट मी मस्करी करतोय, आम्ही लोक घेऊ, मेहनत करून एसी, ठीक आहे. पण सांगण्याचं कारण एवढंच की लोकांकडे पैसे आले, युट्यूबच्या माध्यमातून बरेच पैसे कमवतात, आणि इतकं विचित्र सगळं करतायत ना. घरी कम्फर्ट देत आहेत, पण त्या कम्फर्ट बरोबर ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्या वेगळंच करून दाखवत आहेत. असं दाखवत आहेत की ते त्यांनी काय म्हणतात ना, ते त्यांच्याकडे आधीपासून आहे असं दाखवत आहेत. तर असं न करता माझ्या हिशोबाने हे सगळं मला तुमच्या मेहनतीवरती कमवलं पाहिजे. आणि जो कम्फर्ट आहे ना तुमचा, जो तुम्ही दाखवताय युट्यूबवर, तो तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या ज्या पण मिळकती आहेत ना, थोड्याफार लोकांची मदत, गरिबांची मदत. आता खरंच आमच्याकडे तशी परिस्थिती नाही की आम्ही कोणाची मदत करू, पण आम्ही मदत करण्यामध्ये आम्हाला खूप खूप रुची असते. माझा एवढा मुलगा आहे 8-9 वर्षाचा. माझा बघा, स्मिता पण तेच बोलते. स्मिता काय बोलते बघा, माझ्या मिस्टरांची सॅलरी आली ना तर आमच्याकडे जेवढं होईल ना तेवढं आम्ही गरिबांना देतो. आणि ते बिचारे ना एक आणि मुळात आम्ही पहिला आमच्या घरच्या लोकांना देतो. की कोणतरी आम्हाला देईल. जर तुम्ही 100 नाही देऊ शकत ना, ऍटलीस्ट 10-20-30 रुपये तरी द्या, की जेणेकरून ते काहीतरी घेऊन खाऊ शकतात. किंवा त्यांच्या फॅमिली असतात कधी, म्हणजे लहान पोरं असतात, त्यांना बघून तरी तुम्ही थोडस हेल्प करा. जास्त नाही, आपण आपली कमाई आपण द्या असं आम्ही नाही. तर हेच सांगू की मुळात तुम्ही आहे ना, फर्स्ट तुमच्या घरच्यांपासून स्टार्ट करा. हो, कारण तुमच्या घरी पण इतकी लोक अशी असतील, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, त्यांना हेल्पची खूप गरज आहे, पण आपण ती सगळं इग्नोर करतो. कसं आहे, त्यांची आपण जी काही गरज आहे ते सगळं इग्नोर करतो. आपल्याला माहित असतं, पण आपण नको बोलतो दिली. आणि तो माणूस आहे ना समोरचा, मागण्यापर्यंत आपण त्याला हातबल करू. तेवढं न करता जर आपल्याला कळत असेल, वाटत असेल, आपल्याकडे असेल मुळात, तर खरंच करा. आमच्याकडे आलं तर आम्ही इतकं भरभरून करू ना, तर मला वाटतं ते सगळं करताना आम्ही ह्याचं भान देऊ की आम्ही आमच्या घरापासून सुरुवात करू. माझा पगार जरी झाला की माझं कुठल्याही माझ्या नात्यातल्या माणसाने मला सांगितलं मला 5,000 पाहिजे, 2,000 पाहिजे, तर माझ्याने जर 500 जरी जमले तरी मी देतो, 1,000 जमले मी देतो, पण देतो जेवढे जमते.
तसं करा. तुमच्याकडे एवढं ते येत असेल, लोक आजकाल पैसे येतात तर अपार्ट प्रॉपर्टीज, गाड्या, एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्ही लोकांना एनकरेज करा. तुमच्या मुलांना चांगलं एज्युकेशन द्या, दुसऱ्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापासून वरती उठायला जा, तर ते कुठेतरी तुम्ही जिंकला आयुष्यात असं होईल मिळवण्यासारखं. आणि आहे की नाही स्मिता, बरेच लोक आपण बघतो, आम्ही लोक खूप युट्यूबचे ब्लॉग्स बघतो आणि बरेचसे असे आहेत की जे अमराठी आहेत त्यांचे ब्लॉग्स बघतो, ते खूप फेमस आहेत आणि लोक त्यांना अजून फेमस का करतायत आम्हाला काहीच कळत नाही. ते लोक प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी घेतात, ते दाखवत आहेत. ते लोक असं नाही दाखवत आहे की आम्ही लोक आमच्याकडे इतकं आलं तर आम्ही त्याचं हे करतो बघा, आम्ही त्याचं ते करतोय बघा, आम्ही लोकांना इतकं देतोय, आमच्या गावात असं करतोय, आमच्या घरात असं करतोय. म्हणजे घरात म्हणजे आमच्या नातेवाईकांना. अरे काय तुमची चूक आहे तुमच्याकडे, कारण की तुम्ही मेहनत केली आहे ना, तर ते तुम्ही तुमच्यासाठी केलेली मेहनत आहे. तुम्ही घेऊ शकतात प्रॉपर्टी, तुमच्याकडे एक घर आहे तुम्ही दुसराही घेऊ शकतात. तुम्ही म्हणजे गाड्या घेऊ शकतात. पण आपलं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर जी व्यक्ती दिसते किंवा आपल्या कानावर ज्या माणसाचं कळलं की बाबा याला असं असं आहे ना, माझ्या बाजूवाल्याला हा त्रास होता, तर ते सोशल मीडियावरती दाखवून त्याची दिवस वाढवण्यापेक्षा ना तुम्ही मनापासून त्यांना मदत करा. तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं ग्रोथ करत जाईल. हे तुमचं फ्युचर आहे की तुम्ही प्रॉपर्टी घेतात म्हणजे आम्हाला फ्युचरला काम येईल की आमच्या पोरांना पुढच्या पिढींना. पण जे खरंच ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांना तुम्ही एवढंच पण दिलं ना, तर त्याच्यातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकतं. हे नक्कीच लॉजिक आहे आणि हे ना आपल्या म्हणजे बोलतात ना आपले तत्व आहेत हे आपले सगळ्यांनी सांगून देवाने सुद्धा हे सांगितलं. तत्व आहेत म्हणजे हे आपण बोलू शकतो. हे सगळे ना आपले म्हणजे हे आपली वागणूक, आपलं जे संगोपन आहे ना ते दर्शवतं. म्हणजे आपण कुठेतरी संवेदनशील आहोत असं वाटतं, हे दाखवतं. मला इतकं असं वाटतं ना की माझ्याकडे जर आलं ना, तुम्ही जा खात तो पैसे मागणार, तुम्ही नाही दिले, तुम्ही खाता त्या वडापाव वगैरे काही, तर त्याचा चेहरा बघ कसा असेल. पण हेच जर तुम्ही एक स्वतःला घेतला आणि एक त्या गरीबाला दिला, त्याच्या चेहऱ्याचा ते एक वडापावचा आनंद आणि चांगलं असतं ना की असं वाटतं की जग जिंकलं. त्याची गाईज कसं आहे माहितीये, पैसे आहे ना, पैसे द्या तुम्ही, पण नक्की त्याची ती गरज काय ते जाणून घेऊन पैसे द्या. ठीक आहे, जी तुमची नका देऊ. त्याला खाण्यापिण्यासाठी मदत करा. हवंय तर त्याला 1 महिन्याचं काय 6 महिन्याचं राशन भरून द्या, चालेल. ठीक आहे. एखाद्या दुकानामधून जर तो काही घेत असेल ना, ते पैसे द्या की बाबा हा इतका टाइम येईल, याला देत जा, जे काय होईल ते मी देईन. म्हणजे असं सगळं करू शकतात. पण पैसे देऊन त्याचं आहे ना, तो काही जे काय चुकीचं काम करेल त्याचे कर्म घेऊ नका. त्याची खरंच गरज ओळखा आणि मग त्याला द्या. तसंच मी नातेवाईक, आपलं गाव, ह्या सगळ्यांसाठी पण तेच बोलेल की खरंच एखाद्याला गरज असेल, ते तुम्हाला दिसतंय, ते तर तुम्हाला नक्की दिसतंय तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या गावामध्ये, त्यांना हेल्प करा. त्याच्यानंतर पुढे जा आणि मग दुसऱ्यांसाठी करा. ठीक आहे. आणि मग त्याची व्हिडिओज बनवा आणि टाका. हे काय एवढं हे नाही. कुठेतरी तुमच्या काय म्हणतात आतमध्ये असं असेल ना, ह्या मी केलं, तरी केलं, माझ्या लोकांसाठी मी केलं, ते लोकांसाठी पण केलं बाकीचं. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ठीक आहे. पण खरंच ह्या विषयावरती आम्ही नक्की बोलू. आज आम्ही लोक सगळे जाणार आहे, कारण मी पण ऑफिसला आणि पण आज सोडायचंय मला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे मंडळी.